थोडी भारी दाखवा ना, 2000च्या पुढे पण चालेल आणि गडद चॉकलेटी रंग दाखवा प्लीज. ह्या शरदच्या म्हणण्यावर बरं म्हणत पसरवलेल्या साड्या दोन्ही हाताने उचलत तो दुकानातला नोकर निघून गेला. तेव्हा अमृताने न राहून शरदला मांडीला चिमटा काढत खुणावलं आणि हातानेच काय असं विचारलं. शरद म्हणाला, बोलू यानंतर, साड्या बघ आधी. ती नाक मुरडत म्हणाली, मला चॉकलेटी साडी नको. त्यावर शरद हसत म्हणाला, तुला नाही ग. अमृताने परत डोळे मोठे करत, मग दोन्ही ताईंना तर आवडत नाही हा रंग. त्यावर शरद म्हणाला, त्यांना पण नाही. देशपांडे काकूंच्या मुलीचे लग्न ठरलंय ना. त्याच्या ह्या वाक्यावर अमृता जोरात ओरडली, काय? देशपांडे काकूंना 2000ची साडी? तिचं ओरडणं एवढं जोरात होतं की काउंटरचा मालक आणि आजूबाजूचे गिराईक सगळे वळून बघत होते हिच्याकडे. अगदी समोरच्या पिलरमध्ये आरसा होता मोठा, त्यातही बऱ्याच माना हिच्या दिशेने वळाल्या. तिला ते जाणवलं आणि ती जराशी चपापली आणि खर्जात आवाज लावत म्हणाली, अरे पोळ्यावाली आहे ती आपली. तिला कशाला एवढी महाग साडी? घरात आहेरात आलेल्या 50 साड्या आहेत, त्यातली देऊ. तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता शरदला आठवणीत होती तशीच मोठ्या काठांची सोनेरी बुट्ट्या असलेली चॉकलेटी साडी या नवीन गठ्ठ्यात दिसली. त्याने ती साडी पटकन उचलली. किंमत 3600 होती, पण त्याने लगेच ही साडी पॅक करा असं सांगितलं आणि तो अमृताकडे न बघताच काउंटरकडे चालू लागला. अमृता मनापासून प्रचंड चिडली होती. तिथे न थांबता तणक्यात ती गाडीत येऊन बसली. शरदने साडीचं पार्सल मागे गाडीत टाकलं आणि सीटबेल्ट लावत म्हणाला, छान आहे ना ग साडी, अगदी मला हवी तशी मिळाली. अमृताच्या रागाचा भडकाच उडाला. अरे काय, पायातली वहाण छान म्हणून डोक्यावर नाही ठेवत आपण. शरद म्हणाला, अमृता तुला काही माहीत नाही, बोलू आपण निवांत. त्यावर चिडून अमृता म्हणाली, सगळं माहीत आहे मला, अण्णा बोलले होते मागे. ह्या देशपांडे बाईंचे फार उपकार आहेत आपल्यावर, म्हणून काय एवढी महाग साडी? शरदने कॉफी शॉप बघत गाडी थांबवली. अमृता तणक्यानेच टेबलावर बसली. शरदने कॉफी ऑर्डर केली आणि अमृताशी बोलू लागला, माझे आई आणि बाबा पाठोपाठ वारले आणि आजोबांनी हिंमत लावून मला या शहरात शिकायला ठेवलं. शेतीचं उत्पन्न कमी, आजोबा कसेबसे पैसे पुरवायचे मला. पण एकदा कळलं गावात ते देशपांडे शहरात राहायला येणार. गावाकडे आजोबा त्यांच्या देवाची पूजा करायला जायचे, त्यामुळे रोजच्या उठण्या बसण्यातली ओळखी होत्या. आजोबांनी शब्द टाकला, पोराला एक वेळ जेवण मिळालं तर बरं होईल. शिक्षणाचा खर्च पेलत नाही. एक वेळ चहा नाश्ता धकवतो. खरं तर रोज पूजेला आला असता, पण कॉलेजची वेळ सकाळची. आजोबांच्या बोलण्यावर देशपांडे तयार झाले आणि माझं रात्रीचं जेवण पक्कं झालं. ही मायमाऊली तेव्हापासून माझी अन्नपूर्णा आहे. मला छोटी मोठी कामं त्या घरात सांगितली जायची. कधी दळण आणायचं, कधी भाजी आणून द्यायची. मला जेवू घालतात हे त्यांच्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसायचं. मला ते खुपायचं, पण माझ्याकडे इलाज नव्हता. आजोबांची महिन्याची चक्कर हुकली की पोटात गोळा यायचा. कसं होईल आपलं? खोलीचे भाडे, चहा, नाश्ता, बिल, जीव घाबरून जायचा. त्या दिवशी हमखास जेवणात लक्ष लागायचं नाही. तेव्हा देशपांडे काकू डोक्यावरून हात फिरून शेजारी बसून आग्रहाने वाढायच्या, म्हणायच्या, येतील आजोबा, नको काळजी करूस. जेवताना डोळ्यातून अश्रू गालावर येऊन घासात मिसळायचे. आईचा स्पर्श आठवायचा. असे ते दिवस होते. एकदा मला घरातल्या काही कपड्यांना इस्त्री कर असं एकदम करड्या आवाजात सांगितल्या गेलं. तशा काकू बाहेर येऊन म्हणाल्या, अहो असं रागावून का सांगता त्याला, आणि त्याला सवय नसेल इस्त्री करण्याची. पण त्या दिवशी देशपांडे काका रागातच होते. त्यांचा माझ्यासोबत 12वी शिकणारा मुलगा नापास झाला होता. त्यांच्या तुकड्यांवर जगणारा मी मात्र मेरिटमध्ये आलो होतो. तो रागच होता, उपकाराचा. त्या दिवशी त्यांचा मुलगा, ही आता लग्न ठरलेली चिमी तर 8च वर्षाची होती, ती सुद्धा वेगळ्याच तोऱ्यात होती. काकूनी मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला आणि केसावरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाल्या, खूप खूप मोठा हो. काकाने परत दरडावून हाक मारली आणि वेगळ्याच ईर्षेने मला इस्त्री करायला बसवलं. मी घाबरत इस्त्री करायला लागलो, कारण हे श्रीमंताचं इस्त्री प्रकरण मला येत नव्हतं. आजोबांनी मला उशीखालची इस्त्री शिकवली होती. शर्ट उशीखाली घडी घालून ठेवला की सकाळी इस्त्री होतो. पण ही देशपांडे इस्त्री चांगलीच जड होती. भीतभीत फिरवायला लागलो. 2-5 कपडे मस्त जमले, पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली. काकूंची साडी जळाली. मन घाबरंघुबरं झालं. तो जळका भाग गाडीत लपवला. थरथरत्या हातांनी त्या घड्या नीट ठेवल्या. सगळ्यात खाली ती साडी घातली. त्या दिवशी न जेवताच तिथून पोभारा केला. 2 दिवस हृदयाची धडधड थांबली नव्हती.
डोळ्यासमोर ती साडी आणि देशपांडे काका फिरायला लागले. तिसऱ्या दिवशी निरोप आलाच. काकूंनी बोलावलंय, जावं तर लागणारच. आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो. मनात निश्चय केला, फारच रागावले तर जेवण बंद करून येऊ. दबकत घरात शिरलो तर सगळी मंडळी कुठेतरी निघण्याच्या बेतात. प्रत्येकाने आपण इस्त्री केलेले कपडे घातले होते. तेवढ्यात देशपांडे काकू बाहेर आल्या. तेव्हा काका ओरडले, अहो, ती चॉकलेटी साडी नेसणार होत्या ना तुम्ही, खास इस्त्री केलेली. माझं हृदय धडधडायला लागलं. सगळ्या अंगाला घाम फुटला. पण काकू म्हणाल्या, मला त्याचे काठ खूप टोचतात. तशीही माझ्या माहेरची साडी, ती तुम्हाला जसं माझं माहेर टोचतं तशीच झाली ती साडी. त्यापेक्षा तुम्ही प्रेमाने घेतलेली ही जांभळी पैठणी छान मऊसूत आहे. उगाच नका त्या टोचक्या साडीची आठवण काढून मला त्रास देता. देशपांडे अगदीच खुलले. आपली बायकोच खुद्द तिच्या माहेरांवर असं बोलते म्हणून. लगेच म्हणाले, नको, नकाच नेसू ती टोचकी साडी. आपण अशाच साड्या घेऊ तुम्हाला मऊसूत. तेवढ्यात काकू माझ्या पाठीवर थाप थाप देत म्हणाल्या, शरद, छान थालीपीठं केली आहेत, जेवून घे. काही थालीपीठं जळली आहेत, त्याचं फार मनाला लावून घेऊ नकोस. काकूंचं म्हणणं फक्त मला समजलं. आज मला त्यांनी वाचवलं होतं. जेवताना कळलं थालीपीठं जळाली नव्हतीच, पण ते वाक्य साडीवरून होतं, मनाला लावून घेऊ नकोस. पुढे काही महिने मी तिथेच होतो. परत शिक्षणाला बाहेर पडावं लागलं. तिथे कोणी देशपांडे नव्हतं. हळूहळू काळही बदलला. छोटी मोठी नोकरी करत शिक्षण झाले. जेवणाचे प्रश्न मिटले. पुढे नोकरी, लग्न आणि आता परत ह्या शहरातली बदली. त्यात नेमकं ह्या अपार्टमेंटमध्ये ह्याच काकू पोळ्याला भेटणं. काकूंनी तर तुझ्यासमोर सांगितलं त्यांचं आयुष्य किती बदललं. काका वारले, मुलगा दारूकडे वळला. आता काकू पोळ्या करून उदरनिर्वाह करतात. त्या चिमीचं लग्न ठरलं. आता ही माझ्यासाठी संधी आहे त्यांना माहेरची साडी घेण्याची. मला प्लीज त्या संधीचा आनंद घेऊ दे. खरं तर त्या माऊलीने तेव्हा प्रेमाने खाऊ घातलं म्हणून मी शांतपणे शिकू शकलो. तिचे ऋण कधी फिटणार नाही आणि उपकार केलेले तिलाही आवडणार नाही. मग ही संधी आहे, मला त्याचा फायदा घेऊ दे. अमृता अवाक झाली. किती वेगळं असतं रे प्रत्येकाचं आयुष्य. आज तुझ्या यशामागे कितीतरी अदृश्य हात आहेत. शरद हसला, म्हणाला, हो, त्या हातांचे ऋण असतात म्हणूनच माणसं यशस्वी होतात. त्यांच्या कायम ऋणात राहायचं, पण संधी आली तर त्या समोरच्याला आनंदी करायचं. तो उठून कॉफी बिल पे करायला गेला. अमृता गाडीत येऊन बसली. तिने ती मागची साडी आता मांडीवर घेतली होती. ती म्हणाली, छान पॅकिंग करू आणि सरप्राईज देऊ त्यांना म्हणत त्या साडीवर अमृता हात फिरवू लागली. शरद गाडी चालवत होता, पण साईड मिररमध्ये त्याला आजोबा, देशपांडे काका, काकू आणि इस्त्री दिसत होती. शेवटी चेहऱ्यावर मायेने चॉकलेटी पदरही फिरत होता. त्याचे डोळे भरून आले. आठवणींनी, मायेनी की ऋणानुबंधामुळे त्यालाच कळेना.